नमस्कार, मी मारुती गुंडिले. आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी. साहित्य सम्राट लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची देवणी शहरात डिजिमुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी. मार्गदर्शकांचे मिळाले अनमोल मार्गदर्शन. साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देवणी येथे करण्यात आले होते. यानिमित्त रविवारी दिनांक 24 रोजी विवेकवर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष जाहीर सभेचा कार्यक्रम घेण्यात आला. परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे विचार ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ कदम यांनी यावेळी व्यक्त केले. तर समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर अण्णाभाऊंच्या विचाराची अंमलबजावणी करावी असा संदेश डॉक्टर प्राचार्य राजकुमार मस्के यांनी यावेळी दिले आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही असे मत रेणुकादास देवणीकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रामकिशन सोनकांबळे होते. तर मार्गदर्शक स्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सोमनाथ कदम, डॉक्टर प्राचार्य राजकुमार मस्के, रेणुकादास देवणीकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर हे होते. तर माजी प्राचार्य अनिरुद्ध सुरेंशी, संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष माजी प्राचार्य गोपीनाथ सगर, बाबुराव इंगोले, व्यापारी संघटनेचे देवणी तालुकाध्यक्ष सोमनाथ लोले, देवणी खुर्दचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील, अनिल कांबळे, विनायक कांबळे, नगरसेवक अमित सूर्यवंशी, अंकुश गायकवाड, वसंत बिबनवरे, मानवी हक्क चालूर जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार लक्ष्मण रणदिवे इत्यादी जण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व समाजातील विविध पदावर कार्यरत असलेले व्यक्ती व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता येलमेटे यांनी केले. तर अवेश सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले आहे. देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. तर या मिरवणुकीचे संचालन शिवाजीभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात आले आहे. ही मिरवणूक देवणी येथील फुले नगरीतून प्रारंभ होऊन लासोना चौक मार्गे बोरोळ चौकास वेढा घालून बसस्थानक खंडोबा चौक येथून साठे नगर येथे पोहोचली व येथे या भव्य मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या जयंती महोत्सवात देवणीचे माननीय तहसीलदार सोमनाथ वाडकर, देवणी पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, नगरसेवक अमित उर्फ बंटी सूर्यवंशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिव्यदास कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत कांबळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत कांबळे, नरसिंग सूर्यवंशी, तलाठी लक्ष्मण कांबळे, मानवी हक्क अभियानाचे देवणी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड इत्यादी जण सहभागी होते. तर हा जयंती महोत्सव यशस्वी करण्याकरता जयंती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, चंद्रकांत रणदिवे, प्राचार्य संगेकर सर, सहशिक्षिका श्रीकांत देवणीकर, होनाळी गावचे उपसरपंच औदुंबर पांचाळ, सहशिक्षक चंद्रकांत मोटेराव, विद्यासागर शिंदे, प्रशांत कांबळे, सुनील कांबळे, सुधाकर कांबळे, पप्पू सूर्यवंशी, रितेश सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी इत्यादींनी प्रयत्न केले आहे. देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे. आपण पाहत राहा केजी न्यूज इंडिया मराठी. त्यांच्या हातखंड्याची बरोबरी शहरातच नाही तर तालुक्यात सुद्धा कोणाला थांबणार नाही असं जरी मी म्हणालो तर गणेश कांबळेसाठी काही वावड ठरणार नाही. साहित्य ऑफिसर अण्णाभाऊ साठेंचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतः मला मान मिळाला. या कमिटीत आमचे सिनियर मार्गदर्शक सामाजिक संघटन देविदासजी कांबळे साहेब यांनी वयाच्या 65व्या वर्षी आम्हाला एवढी ऊर्जा दिली की आमच्या वयाला सुद्धा त्यांनी पार केलं. रात्रंदिवस पराकष्टा करून समाजाच्या दारी गेलो. मी विनम्रपणे समाजाचं अभिनंदन करतो. मला कुठल्याही माझ्या समाजातल्या कुटुंबाला नाराज केलं नाही. माझ्या विनंतीचा मान राखला. आमच्या जयंती संकल्पनाची संकल्पना पूर्ण केली. जयंतीची एकंदरीत समीकरण असे होते, आम्ही कमिटीच्या वतीने ठरवलं होतं, युवा बांधवांना सुद्धा ठरविलं होतं. याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातखंडा युवा बांधवाच्या अपेक्षा थोडं मागे सरकायला लावलो आणि त्यासंबंधी आम्ही शिवाला विनंती केली. शिवाभाऊने पूर्ण युवाची शांतता राखून डीजे मुक्त ही मिरवणूक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर्गणीसाठी बाहेर इतर समाजाला आपण त्रास दिला नाही. वर्गणी मुक्त जयंती साजरी केलो हे समाजाचा स्वाभिमान आहे. सांगताना मला आनंद वाटतो आणि समाजाप्रती माझी विनंती केली मी समाजाच्या पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. माझा मान राखले, कमिटीचा मान राखले, यांनी पूर्ण वेळ दिली. आज उद्या त्यांच्या मुलाची परीक्षा नाशिकला आहे.
तरी पण आम्ही कमिटीला आग्रह केला, त्यांचा वेळ पूर्ण घेतला. बऱ्याचशा अडचणी झाल्या, परंतु प्रशासनामध्ये यावर्षी आम्ही असा एक संकल्प केला होता, आमच्या शेजारच्या समाज बांधवांच्या मुलांना नव्याने शासकीय यंत्रणेत नव्याने पूर्ण शिक्षक आले. ज्या मुलांना हैदराबाद अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट नोकरी जॉब लागले त्यांना आपण आग्रहाचं निमंत्रण दिलं. त्यांनी सुद्धा मान राखून आमच्या विनंतीचा मान राखून कार्यक्रम अटेंड केले. आम्ही त्यांचा गौरव म्हणून सत्कार या ठिकाणी केलेले आहे. सर, कमिटी या सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करते आणि यानंतर हा कार्यक्रम अशा स्वरूपाचा येणारा काळ सुद्धा अशाच जयंती महोत्सवाची साजरी केली जावी. जयंतीला कुठलंच गालबोट लागलेलं नाही. दिवसभर जाहीर सभेचा कार्यक्रम झाला. सभेला इच्छेप्रमाणे मान्यवर आले होते. आपला समाज पूर्ण तृप्त झालेला आहे या महोत्सवासाठी. आणि आज आपण गेल्या 5 वाजल्यापासून फुले नगर ते साठे नगरपर्यंत ही मिरवणूक खूप शांततेनं सहकार्यानं माझ्या बंधू भगिन्यांनी पूर्ण सोबत देऊन या मिरवणुकीची शान आणि मान वाढवली. मी समस्त दलित समाजाचा पूर्वीच्या तमाशामध्ये काय होतं, नाच्या असायचा, धोंड्या असायचा, त्या ठिकाणी पारंपरिक संवाद असायचे, पौराणिक कथा असायच्या, लोकांचं फक्त मनोरंजन व्हायचं. परंतु अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाचं रूपांतर लोकनाट्यामध्ये केलं आणि जनप्रबोधनाचा एक माध्यम म्हणून जनकळवळा हा उद्देश घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी लोकनाट्य हा शब्द लोकप्रिय केला. या देशामध्ये धर्मकांड आणि कर्मकांड बहुजन समाजाच्या माथी मारलेलं होतं आणि जात दांडगे, धर्म दांडगे आणि धनदांडग्या इथल्या लोकांनी सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आमच्या नादी लागून आम्हाला प्रश्न विचारण्याची बंदी केलेली होती आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला होता. अशा प्रकारच्या या व्यवस्थेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी एक वंचित, दाबलेल्या, शोषित, अंकित अशा समाजाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याकडे पाहिले. आणि म्हणून साहित्याची ताकद फार मोठी असते. मार्क प्लेअर नावाचा एक विचारवंत आहे, तो असं म्हणतो की माय पेन इज माइटर दॅन द स्वॉर्ड. माझ्या लेखणीची ताकद, माझ्या लेखणीची धार तलवारीपेक्षा जास्त आहे. कारण तलवार एका वेळी काही माणसांना मारू शकते, लेखणी मात्र एकाच वेळी हजारो माणसाचं जीवन बदलवू शकते. क्रांतीची भाषा लेखणी करू शकते. अण्णाभाऊंची लेखणी ही होती, परिवर्तनाची लेखणी होती. भीमाची लेखणी तीच अण्णाभाऊंची लेखणी. सामाजिक व्यवस्थेमध्ये अण्णाभाऊने लेखणीचा वापर अशा पद्धतीनं परिवर्तन करण्यासाठी केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कादंबरीमध्ये, कथेमध्ये रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, दैववाद हे सगळं बाजूला सोडून द्या आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, अशा प्रकारचा साधा सोपा विचार अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातून देतात. एक जगप्रसिद्ध वाक्य आपल्याला सर्वांना माहितच आहे, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी इथल्या दलित शोषित वर्गाची प्रतिष्ठा अत्यंत उत्तम पद्धतीने वाढवली. आणि जे हात राबणारे हात असतात, त्या राबणाऱ्या माणसाच्या रक्तातून, घामातून, श्रमातून खऱ्या अर्थाने पृथ्वीवर या ठिकाणी पृथ्वीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण करत असतो. आणि म्हणून जो कामगार आहे, जो गरीब आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, यांच्या कष्टाला प्रतिष्ठा देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून सामाजिक चळवळ राबवलेली होती, आपल्याला असं दिसून येतं. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.